आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर तसेच उपस्थित विभाग प्रमुख श्री राठोड सर, खोडे सर, भरत सर, चव्हाण मॅडम आणि ठाकरे सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच उपस्थित सर्व अधिव्याख्याता, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेही सहर्ष स्वागत करते। यानंतरच्या कार्यक्रमाकडे आपण बघूया। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून भाऊसाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा। व्यासपीठावर उपस्थित सगळ्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं स्वागत पुढील कार्यक्रमाकरिता प्रस्तावना मांडण्याकरिता मी संमेलन विभागाचे विभाग प्रमुख राठोड सर यांना मी विनंती करते। गुड मॉर्निंग ऑल। प्राध्यापक आर.एच. राठोड, शैक्षणिक समन्वय या पदानुसार मी या पोर्टफोलिओनुसार मी तुमच्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी आलेले आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर नंजाभाऊ देशमुख, संत गाडगेबाब, तुकडोजी महाराज आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे, महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो, अभिवादन करतो। मुख्यत्वे या कार्यक्रमासाठी इथे जमलेले सर्व विद्यार्थी, प्रथम सत्राचे विद्यार्थी, माननीय व्यासपीठ संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर, ठाकरे सर, खोडे सर, भरत सर, चव्हाण मॅडम आणि तिथे असलेले माझे सर्व सहकारी। आज हा कार्यक्रम ओरिएंटेशन प्रोग्राम हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत आणि हा दरवर्षी आपण घेत असतो। नवीन विद्यार्थी जेव्हा प्रवेशित होतात या संस्थेमध्ये त्यावेळेस त्यांना ही संस्था नवीन असते, आपण एका संस्थेमधून आलेलो असतो, त्या संस्थेचं कल्चर, त्याचं तिकडलं सगळं वातावरण ह्या संस्थेमध्ये असणाऱ्या वातावरणाशी कधी कधी जुळत नाही आणि हे जुळून घेण्यासाठी म्हणून आपण हा ओरिएंटेशन प्रोग्राम आपण घेत असतो। हा ओरिएंटेशन प्रोग्राम 2 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि तो पहिल्या आठवड्यापर्यंत आपण घेत असतो आणि हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत, जो 9 तारीख आणि 10 तारीख यामध्ये आपण घेत आहोत। ह्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक कार्य न देता त्यांच्या हितासाठी काय आवश्यक आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण काय शिकणार आहोत, आपल्या ह्या 3 वर्षाच्या सत्रामध्ये 3 वर्षामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तिथे कुठले कार्यक्रम चालत असतात, या संस्थेमध्ये विविध कार्यक्रम चालतात जे उद्या तुम्हाला समजेल कोणते कार्यक्रम असतात, काय काय विषय असतात, खेळामध्ये आपण किती युनिटीने भाग घेतला पाहिजे, खेळ किती महत्त्वाचा आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण ह्या ओरिएंटेशन प्रोग्राम मधून शिकत असतो। म्हणून आपण हा प्रोग्राम दरवर्षी आपण घेत असतो शैक्षणिक सुरुवात होण्याच्या आधी आणि उद्यापासून किंवा परवापासून आपले अकॅडमिक्स म्हणजे रेग्युलर क्लासेस आपले हे चालू
होऊन जातील. तर हे आज आणि उद्या तुम्हाला ओरिएंटेशन मध्ये ओळख करून घ्यायची आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची तुम्हाला ओळख करून घ्यायची आहे, वेगवेगळ्या शिक्षकांची ओळख करून घ्यायची आहे. लॅबोरेटरीज मध्ये आपण कुठल्या लॅबोरेटरीज मध्ये आपण कोणतं काम करणार आहोत आणि कुठल्या वर्गामध्ये आपण शिकणार आहोत, प्रथम सत्रासाठी, द्वितीय सत्रासाठी, तिसऱ्या सत्रासाठी, चौथ्या सत्रासाठी, पाचव्या, सहाव्या सत्रासाठी आपले कोणते कोणते वर्ग राहणार आहेत, आपली लायब्ररी कुठे आहे, जिमखाना कुठे आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रयोगशाळा म्हणजे लॅबोरेटरीज कोणत्या कोणत्या आहेत, त्यामध्ये त्या लॅबोरेटरीज मध्ये असणारे इंचार्जेस सोबतच वेगवेगळे क्लासमध्ये आपले बॅचमेट्स यांची आपण ओळख करून घेणार. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे. आता पुढचा जो टप्पा राहणार आहे आपला उद्घाटनानंतरचा, हा जो टप्पा राहणार आहे तो प्रत्येक मेंटर्स आपण इथे अरेंज करून घेतला आहे. 16 विद्यार्थ्यांसाठी एक मेंटर आपण इथे आपण ठेवलेला आहे. ते सर आहेत, सगळे सर मॅडम आहेत. तर त्यांच्या सोबत तुम्हाला ह्या संस्थेमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मेंटर्सनी सुद्धा त्यांना ती पूर्ण माहिती द्यायची आहे की ह्या लॅबमध्ये या लॅबचं नाव काय आहे, ह्या लॅबमध्ये कुठली प्रॅक्टिकल्स असतात, तिथे इंचार्जेस कोण आहेत, तिथे संगणकांची संख्या किती आहे, तिथे मशीनची संख्या किती आहे, तिथे इंटरनेट किती MBPS ला आहे का GBPS ला आहे, त्याचा बॉर्डेट किती आहे, स्पीड म्हणतो आपण त्याला, तो स्पीड किती आहे, हे सगळे काही याची माहिती आपण करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर लायब्ररीमध्ये कुठले कुठले पुस्तक आहेत, तुम्हाला पुस्तक कधी घेता येतील, कोणत्या दिवशी तुम्हाला पुस्तकं घेता येतील, तुमचा टीटी कार्ड तयार आहे का, लायब्ररी कोण आहे, तुमचे लायब्ररीमधले लोक कोण आहेत, याची सगळ्यांची माहिती तुम्हाला ह्या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये तुम्हाला करून घ्यायची आहे. तर आता इथून येणाऱ्या पुढच्या 3 वर्षापर्यंत तुम्ही ह्या संस्थेमध्ये राहणार आहात आणि या संस्थेचा जो काही कल्चर आहे तुम्हाला ते अडॅप्ट करायचं आहे आणि सोबतच या संस्थेची जी 1956 सालची आपली जी संस्था आहे ती आजचा जर रिझल्ट जर तुम्ही पाहिला आपल्या संस्थेचा, आता हा संस्थेचा रिझल्ट 90% वरच असतो आणि आपल्या ह्या संस्थेचे विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसमध्ये आणि चांगल्या पदावर नोकरी करत आहेत आणि त्याचं प्रमुख हेच आहे ह्या संस्थेचं की इथे शिक्षण हे फार उत्तम दिलं जाते. फक्त आमच्या साईडने नाही तर काढला तर तुमच्या साईडने सुद्धा तसा रिस्पॉन्स असला पाहिजे. तर आशा करतो की येणाऱ्या पुढच्या काही तासांमध्ये तुम्ही ह्या संस्थेबद्दल बरीच काही माहिती द्याल आणि माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. भोसले सर आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये त्याचा जरूर उल्लेख करतीलच आणि ह्या संस्थेमध्ये कुठले कुठले कार्य करतात हे आम्ही उद्या आम्ही ते परत एकदा परिषद करणार आहोत. धन्यवाद आणि पुढचे माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. भोसले सरांना अध्यक्षीय भाषण करण्याकरिता आमंत्रित करते. महाराष्ट्राचा आद्य दैवत छत्रपती शिवराय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणदाता, शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख यांच्या पवित्र स्मृतीला नमस्कार करतो. मी आल्याबरोबर जे तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. आजचे स्वागत मूर्ती तुम्ही स्वतः. तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो पुढच्या 3 वर्षाच्या या इंजिनियर बनण्याच्या प्रवासासाठी. आजच्या स्टेजवर स्थानापन्न असलेले शैक्षणिक समन्वयक
श्री राठोड सर, प्रभारी विभाग प्रमुख श्री खोने सर, श्री भरत सर, श्री ठाकरे सर, प्रवेशामध्ये अतिशय हिरिरीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका चव्हाण मॅडम, जे शिक्षक तुम्हाला घडवणार आहेत ते सर्व शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व व्हॉलंटियर्स आणि आमची मोठी मुलं आणि प्रिय विद्यार्थी, तुम्हाला टाळ्या वाजवण्याचं कारण फक्त स्वागत करणे एवढं नाही, तुम्ही एका दैत्यप्रमाण आणि मोठ्या संस्थेमध्ये प्रवेश घेतलाय. मोठ्या या कोणत्या अर्थाने म्हणताय? भाऊसाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही संस्था आहे. तिचं सौंदर्य आणि तेज तुम्ही अनुभवू शकता. मोठ्या मोठ्या शिळांनी हे कॉलेज तयार झालेलं आहे 1956 मध्ये, आणि तत्पूर्वी अशा कित्येक संस्थांची स्थापना भाऊसाहेबांनी 1932 साली याची मुहूर्तमेढ रोवून केली. स्वतःचं घर गहाण ठेवून या संस्था तयार करण्यासाठी सध्याच्या शाळेमध्ये पहिली शाळा तयार करून पोरांना शिक्षण देण्याची जी उमेद, जी हिरिरी आणि जी गळगळ भाऊसाहेबांमध्ये होती, त्याचा परिपाक आहे की आज 307 इन्स्टिट्यूट श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये. त्यापैकी ही जी डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन ही महाराष्ट्र शासनाची अनुदानित संस्था आहे. तिची स्थापना मोरारजीभाई देसाई यांच्या शुभ हस्ते 1956 मध्ये मुहूर्तमेढ रोवून या संस्थेची झाली आहे, ज्या वास्तूमध्ये तुम्ही आता वावरणार आहात. सुरुवातीला सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग 120 असा इंटेक या संस्थेचा होता, आणि ही 1956 पासून 1975 पर्यंत केंद्र शासनाची. त्यानंतर अशा 3 संस्था ज्याच्यामध्ये रुरल इंजिनिअरिंग हा विषय आहे, अशा महाराष्ट्रातल्या 3 संस्थांपैकी एक ही अग्रगण्य संस्था, इतर 2 एक कोल्हापूरला आहेत गारगोटीला आणि एक वर्ध्याला ASTS. या 3 संस्था त्यापैकी ही 1975 मध्ये राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आली, आणि इथं अधिग्रहण राज्य शासनाने केल्यानंतर आजपर्यंत या संस्थेची जी प्रगती आहे तिची आम्ही साक्षीदार आहोत. त्या संस्थेची अशी ओळख आहे की इथले इंजिनियर्स, विशेषतः सिव्हिल इंजिनियर्स, हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या स्वायत्त संस्था असो, महाराष्ट्र शासनाने किंवा त्यांच्या अंडर काम करणाऱ्या संस्था असो, किंवा पब्लिक अंडरटेकन प्रोजेक्ट्स असो, किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज असो, त्यामध्ये सर्वोच्च चांगले पद भूषवणारे ते इथे आपले अभियंता मिळवून निर्माण या संस्थेने केलेले आहे. अगदी मुख्य सचिवापासून तर तुम्हाला शिक्षण देणारे आम्ही शिक्षक मंडळीपर्यंतच्या सगळ्या, ज्याला आपण म्हणू की नामांकित पदांवरच्या व्यक्ती ज्यांनी प्रतियश पद्धतीने ही संस्था पुढे नेली आहे, ते याचे बिल्डिंग ब्लॉक्स. हा तुम्ही जे इथपर्यंत आला हा निर्णय अतिशय सुयोग्य आहे. याचं रिझन असं आहे की तुम्ही त्या भाऊ गर्दीत नाही आहात, त्या बाजार गर्दीत नाही आहात, जिथे जेईची ओढ लागेल, जिथे 15 लाख 16 लाख विद्यार्थी दरवर्षी ते जेई साठी बसतात आणि 36,000 इंडेक्स साठी आपसामध्ये लढतायत, जीवघेणी स्पर्धा करतात, आणि त्यातही वाडवडिलांचे आई वडिलांचे आपले 2 लाख रुपये ट्युशन पोटी खर्च करतात. त्यातले 14.5 लाख हे कधी IITian होणारच नाही, पण त्या पोटी 11वी 12वीला जातात. तुम्ही तो मार्ग निवडला नाही, हा मार्ग सुकर केला, जिथे ट्युशन फी ही नॉमिनल आहे, गव्हर्नमेंट एडेड संस्था असल्यामुळे असेल तरी सुद्धा
शिक्षण पद्धती तशी आहे तशी शालेय असायला पाहिजे. जेव्हा आम्ही शिस्तीच्या बाबतीत आम्ही बोलतो, आणि प्रगल्भ कशी आहे तशी महाविद्यालय असावी जेव्हा आम्ही त्याच्या दर्जाच्या बाबतीत बोलतो. अशा एका शिक्षण पद्धतीमध्ये जिथे पैशाचा व्यय अतिशय कमी होणार, जिथे आपण अशा जहाजामध्ये बसलो आहोत की जे आपल्याला फायनल इयरला येता येता अशा ठिकाणी घेऊन जाणार जिथे उच्च पदस्थ इंजिनियर तयार होतात आणि त्यांचा प्लेसमेंट रेशो हा लक्षणीय आहे, नामांकित आहे. असं मी म्हणतोय असं नाही. आपल्या संस्थेने एनबीए मिळवलंय, नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिटेशन. त्यावेळी आम्ही एनालिसिस केला आणि त्यावेळी आम्ही आमच्या अल्युमनी विद्यार्थ्यांच्या बाबतीतला एक एनालिसिस केला ज्याच्यामध्ये हे लक्षात आलं की मागच्या 30 वर्षापासून तो संस्थेमध्ये 28-30 वर्षापासून मीच आहे, पण एकूणच जर इतिहास पाहिला, सध्याचं जर प्लेसमेंट पाहिलं तर हे जवळपास 100% आहे. त्यामध्ये प्लेसमेंट अधिक सेल्फ एम्प्लॉयमेंट असं आम्ही दोन्ही गृहीत धरतो. ज्या नवीन ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये एक्सपोजर हे ग्लोबल आहे, जसं कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, त्यातले 50%, 60% याच्या मध्ये एक्झॅक्ट हा आकडा सांगता येणार नाही, पण हे एनालिसिस करता लक्षात आलं की यातले 50 ते 60% विद्यार्थी हे 12 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा देतात. आपले विद्यार्थी जे पास आउट. कल्चर, बँकिंग, स्टॉक एक्सचेंज, इंडस्ट्रीज, शिक्षण क्षेत्र, शासकीय संस्था, उद्योग याच्यामध्ये उच्च पदस्थ विद्यार्थी म्हणून आज आम्ही या सगळ्यांना अल्युमनी निमित्त याचे एक सॅम्पल बोलवलं होतं. त्यावेळी अगदी कल्चर मी म्हटलं ना, कल्चरल कार्यक्रमांपासून एंटरटेनमेंट इंडस्ट्री पासून आमचे विद्यार्थी इथपर्यंत आहेत. तर ही अतिशय अभिमानाची बाब आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे जाणार आहात. 30-40% विद्यार्थी आम्हाला अभिमानाने आज सांगावं असं वाटतं. 50% विद्यार्थी किंबहुना आमच्यापेक्षा जास्त पगार घेतात. एका कोणत्याही वडिलांसाठी याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बाब असू शकत नाही. एक त्यांचे पालक म्हणून आमची ही भूमिका आहे की आम्ही असे चांगले विद्यार्थी तयार करू शकतो. त्यासाठी काही पॅरामीटर्स आम्ही बाळगले. संस्थेमध्ये काही अंतर्गत शिस्त आहे का, काही डायमेन्शन्स अभ्यासाचे नवीन आयाम. वेळ पडली तर तुम्हाला समजावून सांगून रागवून या शिस्तीचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करून एक चांगलं प्रोडक्ट तयार करतो. आणि भाऊसाहेबांनी जे एवढी ही शिक्षण संस्था आपल्या हातात विश्वासाने दिली आहे, यातून अग्रगण्य इंजिनियर्स अभियंता तयार करणे हे काम प्रामाणिकपणे ही संस्था आहे. थोडंसं आता व्यक्तिगत येऊ. तुमच्या कॉलेजचा जो वेळ आहे तो 10:30 ते 6 असतो. 10:30 ते 6 आहे म्हणजे अलार्म लावून ठेवायचं 10 वाजता इथे पोहोचले. अर्धा तास ठेवायचा की आपली गाडी खराब होईल, पेट्रोल संपेल किंवा ऑटो बंद पडेल. इथे आल्यानंतर अशा बालिश कुठल्याच एक्सपिरियन्स द्यायचा नाही. आता तुम्ही एक प्रोफेशनल इंजिनियर आहात असं आम्ही ट्रीट करतो. आम्ही सिनियर इंजिनियर अभियंता आहोत आणि तुम्ही आमचे ज्युनियर इंजिनियर. ही पहिली भूमिका आहे गुरु असण्या व्यतिरिक्त. म्हणून आम्ही ती स्वायत्तता तुम्हाला देऊ आणि प्रसंगी ती जबाबदारी तुम्ही पेलताय की नाही याची इव्हॅल्युएशन असेसमेंट तपासणी काटेकोरपणे करू. म्हणून वेळेचं नियोजन करा. 10:30 इथे यायचे, 1:30 वाजता रिसेस होईल, 1:50 पर्यंत जेवणाची वेळ. जेवणाला 1:55 झाले, 2 वाजले, जेवणाला नव्हतं, इतर गोष्टींना नाही. गप्पा गोष्टी, गबाळ्या, इतर चर्चा याला नाही. जर 1:50, 1:55, 2:05 झाले तरी कोणतेही शिक्षक तुम्हाला त्यासाठी रागवणार नाही. त्याचा अर्थ 2:05 पर्यंत जेवायचं म्हणतो. शिक्षक तुम्हाला आतमध्ये घेतील. फक्त प्रयत्न हा करायचा की वेळा आपण पाळल्या पाहिजे, तरी इतरांसोबत पूर्ण वर्ग डिस्टर्ब होणार नाही. येताना टिफिन सांगायचं. तुमच्या वयात 2 ते 3 टिफिन सोबत असले पाहिजे आणि त्यामध्ये हेल्थी फूड असलं पाहिजे.
तिसरा पार्ट आहे त्याच्याबद्दल थोडासा संभ्रम असतो की आतापर्यंत जो अभ्यासक्रम आहे तो शिक्षक शिकवायचे आपण करायचो, आता थोडंसं वेगळं आहे. आताही शिक्षक शिकवणारच, पण सगळ्यात आधी आपल्याला एक सिलेबसची कॉपी काढायची आहे. आपलं जे अभ्यास मंडळ आहे त्यांच्याकडून बघा, आपल्या वर काही बॉडीज आहेत ते सगळं आता उद्या सगळे शिक्षक समजावून सांगतील. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था आपल्यावर नियंत्रण ठेवते, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर नियंत्रण ठेवते, आपल्या इंटेकवर नियंत्रण ठेवते. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन संचालना त्यांच्या थ्रू ऍडमिट होऊन तुम्ही आला है ना, ते नियामक मंडळ आहे जे सगळ्या पद्धतीचं नियमन, सगळ्या नियमन होतं की नाही हे कसोशीनं पाहतात. MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे अभ्यास मंडळ आहे जे तुमचा कोर्स सिलेबस ठरवते, इंडस्ट्रीशी निगडीत आहे नाही पाहतं, इतर स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये अंतर्भूत करून घेतं आणि तुमचा अभ्यास अशा पद्धतीने तयार करतं की तुम्ही इंजिनियर झाला, अभियंता झाला की तुम्ही रेडी टू एम्प्लॉय असले पाहिजे, तुम्ही रेडी टू रेंडर सर्व्हिसेस असले पाहिजे, तुम्ही एक एंटरप्रेनर होऊ शकले पाहिजे. या दृष्टीने ही तुमचं व्यवस्थापन अभ्यासाचं MSBT केले. हे जे अभ्यास आहे याचा सिलेबस जो आहे हा काढून घ्यायचा. मी आता रूपरेषा सांगतो. हा सिलेबस काढल्यानंतर त्या विषयनिहाय सिलेबस तुमच्या जवळ असतो. त्यात चॅप्टर्स किंवा युनिट्स असतील, तर ते सगळे भाग ते लगेच आकलन होणार नाही. शिक्षक शिकवतील की याचे कोणकोणते टर्म्स काय काय. त्यानंतर त्याची पुस्तकं जी आहे त्याचे टेक्स्ट बुक आणि संदर्भ ग्रंथ हे आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. जिथे जिथे आवश्यक आहे, जे फार कमी किमतीचे ते काही विकत घेऊ शकत असाल, पेइंग कॅपॅसिटी असेल तर ठीक, नसेल तर आपल्या लायब्ररीमध्ये मुबलक पुस्तकं उपलब्ध आहेत, विकत घेण्याची गरज नाही. ते घेणे, पुस्तकं घेणे, वर्गामध्ये जे शिकवलं जाईल त्याला हजर राहून आपण प्रत्येक गोष्ट आत्मसात करून घेणे, घरी गेल्यानंतर त्याचं पुनर्वाचन करणे एकदा, आणि ते वाचन केल्यानंतर त्याची उजळणी करणे, त्याचा प्रात्यक्षिक स्वतः करून पहा, प्रॅक्टिकल. आणि हे सगळं यापुढे अडचण येत असेल तर शिक्षक तुम्हाला उपलब्ध आहे. अभ्यासाच्या काही विधायक पद्धती आणि डिसिप्लिन हे आज सांगणार नाही, पण त्या बाळगायच्या, त्या तयार करायच्या, त्या आपली अंमलबजावणी करायची आमच्या मार्गदर्शन. परीक्षेच्या दृष्टीने आपण परिपूर्ण तयार असलो पाहिजे. या दृष्टीने अभ्यासाची मांडणी आणि अभ्यास कसा करायचा तसा 8व्या 9व्या वर्गात 10व्या वर्गापर्यंत आपण केला. इथे आलो आहोत, इथल्या वातावरणामध्ये आता आम्ही इन्फॅच्युएशन आहे, अट्रॅक्शन आहे, आपल्याला आता स्वातंत्र्य आहे का काही वडिलांचं नियंत्रण नाही बाहेर आलेलं. म्हणून आपण स्वयं व्हायचं नाही, आपण स्वातंत्र्य, आपलं जेव्हा स्वातंत्र्य येतं तेव्हा जबाबदारी, आणि या स्वातंत्र्याचा जर काटेकोरपणे वापर नाही केला तर मी ज्या जहाजात सांगत होतो तुम्हाला त्याच्या मधातच तुम्ही समुद्रात पडणार आहात जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही तर. इथं आकर्षणाच्या 100 बाबी सापडतील. मीडिया, सिनेमा, सोशल मीडिया, मोबाईल ऍडिक्शन, वेळेचं नियोजन न करणे, रात्री बेरात्री जागणे, ह्या गोष्टी टेंट करतील, तुम्हाला आकर्षित करून घेतील. टीव्ही, सिनेमा, वयापरत्वे येणारे आकर्षण हेही तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करते. हे सगळं तुम्हाला जहाजातून पाडण्यासाठी जो प्रवास बसलेला सुरू होतो इंजिनियर म्हणून बाहेर निघणार, इथून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि यात तुम्ही जर आता डोळे मिटून दूध पिणार असाल मांजरासारखं, तुम्हाला वाटत असेल तुम्ही बघत नाही आई वडील तिथे आहे, मी इथे आहे, नाही का, त्यांची नाही, यांची पण नाही, तुम्ही स्वतःची फसवता. आम्हाला लगेच लक्षात येणं बस केलं, इकडे 85% मार्क, फर्स्ट सेमिस्टरला 2 विषय बाद. त्यावेळी कारणांची एक रीत असते, सिलेबस चांगलं नाही, कठीण आहे, शिक्षक चांगलं शिकवत नाही, करिक्युलम बरोबर नाही, कॉलेजच वास्तुशास्त्रानुसार नाही. तुम्ही 100 एक्सक्यूजेस आहेत. त्याचं मूळ कारण असतं तुमचा आळशीपणा, तुमचं विचलित होणे, मूळ तुमचं जे लक्ष आहे ते विसरणे, आणि या सगळ्या आमिषांना आणि आकर्षणांना बळी पडणे. त्या मोबाईल मध्ये
आणि जे काय वयापर्यंत याचं थोडस तुम्हाला आकर्षण निर्माण होतात त्याला तुम्ही बळी येतो. हे प्रीमॅच्युअर आहे. प्रीमॅच्युअर आणि अतिशय फास्ट या दोन्ही गोष्टी ऍक्सिडेंट पर्यंत घेऊन जातात. म्हणून कधीही असा जर वाईट विचार मनात आला तर नक्की आपले आई वडील आठवायचे, त्यांनी घाम रक्त गळून आपल्याला इथं पाठवलं. आणि यापैकी 80% पालक हे तुमच्या मानधनावर पगारावर आपल्या पोरांना शिकवतात. आणि जे 20% आहे इतर त्यांच्या हिस्ट्रीमध्ये स्ट्रगल हे विसरू नका. आज जरी दिसत असेल तुम्हाला तुमचे मालक सदन आहे, एखादी गाडी घोडा तुम्हाला घेऊन येऊ शकतात, तरी त्यांच्या हिस्ट्रीमध्ये त्यांच्या बालपणामध्ये त्यांचं स्ट्रगल लपलेलं आहे. कदाचित ही शेवटची पिढी असेल की त्यांनी एवढं स्ट्रगल पाहिजे. त्याबद्दल मी निर्विवाद आहे की तुम्ही सुद्धा आज कमी रिसोर्सेस मध्ये करताय. तुमचं श्रेय मी लाटून घेऊ इच्छित नाही, पण याची जाणीव नेहमी आतमध्ये असं दिली पाहिजे की आपल्या बालक या पद्धतीने तिथे नवीन कॉलेजमध्ये आल्यानंतर काही अनुभव येण्याची शक्यता. कधी काही विद्यार्थी इंट्रोड्यूस करा अर्ध्या हडकून पिवळे होतं तेव्हा इकडे तिकडे शिक्षक आहे का नाही आहे, तुम्ही एखादा पोरगा मोठी दिसली का सांग तुझं नाव काय, सांग तू काय करतो आहे ना. किरकोळ असला तरी धाक दाखवण्याचा प्रयत्न करेल. याला आम्ही रॅगिंग असं संबोधतो. असं कोणत्याही पद्धतीने जिथे वी वॉन्ट टू से नो वी शुडंट बी सेइंग यस, आपण यस म्हणायचं, रिजेक्ट करायचं, त्या व्यक्तीला तिथे रिजेक्ट करायचं, त्याच्या स्टाफला रिजेक्ट करायचं. एवढे लोक बसले, यांच्यापैकी कुणाहीकडे तुम्ही या, कोणत्याही शिक्षकाकडे तुम्ही जा आणि सांगा की असा असा मला त्रास होतो या मुलाचा. कॅम्पस मध्ये असलेली अडचण आम्ही तुमची सोडवू. कॅम्पसच्या बाहेरची अडचण तुमच्या पालकांसोबत समन्वय करून सोडू. एक पॅनल एस्टॅब्लिश करू जिथे तुमचे वडील, मी आणि तुम्ही याच्या थ्रू अशी प्रत्येक अडचण सोडवण्याची व्यवस्था आपल्या या पॉलिटेक्निक व्यवस्थेमध्ये आहे. हे याचा अश्युरन्स ठेवा, ग्राह्य धरा. त्यामुळे कोणती भीती न बाळगता टेन्शन फ्री अँबियन्स मध्ये आणि मुक्त वातावरणात आपल्याला अभ्यास करणे हा आपला राईट आहे आणि आपण तो असं करताना कधी कधी वैयक्तिक अडचणी असतील, कधी फायनान्शियल अडचणी असतील, कधी आपण घरामध्ये राहतो ते नातेवाईक फार आपले सहकार्य करत नसतील, कधी आपल्या मित्रमैत्रिणी आपल्याला दुखवतात, कधी फार भावनिक दृष्ट्या आपण दुखावलो जातो, आपण संवेदनशील असतो. या सगळ्या पॅरामीटर समोर अभ्यास आणि करिअर याचं पारडं जड असलं पाहिजे. आपल्याला आपल्या भावनांचं व्यवस्थापन करता आलं. या सगळ्यामधून तुम्ही जाणार आहात पुढचे 3 वर्ष. आता चॅलेंजेस शेअर करण्याकरता आई वडील बाजूवर नाहीये, काय लाभ आहे हे विचारपूर्वक तुम्हाला करता. तुमच्या भावनांचं व्यवस्थापन, तुमच्या अडचणींचं निराकरण कोणती असो ना, सुटत नाही अशी अडचण, फायनान्शियल असो कुठली असो, गावात पडत आमच्याकडे या, माझ्याकडे या आणि अडचणी सोडवून घ्या. तर अभ्यासापासून आपलं लक्ष वेगळं. अँटी रॅगिंग समिती घरात सर्व इलेक्ट्रॉनिक शेअर ते पाहतात, पण प्रतिकात्मक दृष्ट्या प्रत्येक जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्ही त्यांच्याकडे येऊन त्याविषयी बोलू शकता. एक महिलांच्या काही अडचणी असतील, मुलींच्या काही अडचणी असतील, वेळेवर येणारे प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या शिक्षकांशी बोलू शकत नाही. असं काही असेल तर तातडीने आपली कोणतीही महिला शिक्षिका जवळ करायची, ती तुम्हाला सहकार्य करेल. ह्युमॅनिटी आणि त्याच्या प्रमुख आहेत डॉक्टर चव्हाण मॅडम. त्यांच्याकडे येऊन तुम्ही कधीही आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील आपल्याकडे घेऊन घ्यायचा. मोबाईल या विषयावर येतोय मी पुढे. कॉलेजमध्ये तो वापरायचा नाही आणि कॉलेजमधून कुणीही करायचा नाही हे सिनियर विद्यार्थ्यांना माहिती आहे. आज ज्युनियर विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल हे अभ्यास केला. त्या विषयावर मी येतोय पुढे. पण मोबाईलचा वापर जबाबदारीने करा. चव्हाण मॅडमशी तुम्ही संपर्क साधा. इमर्जन्सी जर अशी काही असली तर मोबाईल वापरण्याची पण मुभा दिली जाईल जर तुम्ही त्यांना फोन करता. कॉलेज आपलं जे कॉलेज आहे याची मुख्य गरिमा आहे त्याच्या शिस्ती. तुमचं अटेंडन्स हे असलंच
हे प्रोफेशनल क्वालिटी. शाळा नाहीये की आता एक दिवस नाही वाटलं निघून गेलो. मी शाळेला असं म्हणत नाही की शाळेत शिस्त असेल का, तर ती काय नाही. एक दिवस जरी तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर आजच्या दिवशी सुट्टीचा अर्ज तुमच्या विभाग प्रमुखाकडे पोहोचला पाहिजे. तुमच्या त्या सुट्टीच्या अर्जावर सगळ्यात खाली तुमचं नाव आणि तुमची सही असली तरी चालेल, मोबाईल नंबर मात्र वडिलांचा असतो. शक्यतो आईचा देऊ नका, कारण आईला तुम्ही पटवता असा आमचा ग्रह आहे. आणि वडिलांचा मोबाईल नंबर खाली लिहायचा, एक दिवसाची सुट्टी तुमची सँक्शन करायची. हे झालं तर पूर्व नियोजित सुट्टी असेल. आम्ही तुमच्या पालकांना पालक सभेमध्ये सांगतो की आमच्या पोरांना दीर्घ आणि लग्नांमध्ये जायचं नाही. आम्ही 2, 3, 4 दिवस अशी सुट्टी सँक्शन करत नाही. फार 2 दिवस सुट्टी सँक्शन करतो. पण असं करताना तुमचे वडील आम्हाला येऊन भेटावे लागतात. त्यांनी आम्हाला चर्चा करावी, त्यांनी विश्वासात ठेवा की 2 दिवस किंवा 3 दिवस ही मुलगी बोलणं मी घेतोय, तर आपण ती सुट्टी सँक्शन करू. एखाद्या वेळी वेळेस सकाळी जर आजारी पडलो, ताप आला, फार तक करण्याची गरज नाही, भूरभूर लावून घेण्याची मनाला गरज नाही. त्या दिवशी आराम करा, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन दुसऱ्या दिवशी तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटला एक अर्ज करा, तुमची ती सुट्टी सँक्शन. पण विना परवानगी न सांगता सुट्टी घेणे हा आपल्याकडे गुन्हा आहे. आपण हा करायचा नाही. आणि तसं इम्प्रेशन देखील आपल्या शिक्षकांवर आपलं क्रिएट करायचं नाही की मी गाठ बांधून घेतो. असं असेल तर पालकांना तरी तिथं बोलवलं जातं, घरी रजिस्टर्ड एटीनी पत्र पाठवले जातात, होऊन जातात आणि पालकांना बोलवून आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन. त्यामुळे सुट्टी घ्यायची असेल तर असं करून रीतसर सुट्टी घ्यायची, अटेंडन्स पूर्ण असेल. ड्रेससाठी काहीतरी 1 आठवड्याची मुभा मला वाटतं मॅडम सोमवारपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ड्रेसेस शिवून घ्यायचे. ज्यांना मार्गदर्शन पाहिजे कुठे विंडो कापड कुणाकडे शिवायचं आहे त्यासाठी ठाकरे सर ऍडमिशन इंचार्ज आणि चव्हाण मॅडम यांचं मार्गदर्शन घ्यायचं, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमचं जे बिहेवियर आहे ते साजेस असलं पाहिजे अभिनेत्याला, तर ते आम्ही सांगणार आहोत. वागायचं कसं, देहबोली कशी असली पाहिजे, वावरण्याची पद्धत कशी असली पाहिजे, ती आपली स्वतः आपण आता अशी तयार करायची की आपण इस्टिम्ड इंजिनियर आहोत. एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये आपण हे झालो जिथे जवळपास प्लेसमेंट रेशो 100% आहे. अशा संस्थेमध्ये आपण आता ऍडमिट झालेलो, याची जाणीव करायची आणि बिहेवियर आपलं वागण्याची पद्धती तेवढी ग्रेसफुल सुशोभनीय असली पाहिजे. एथिक्स आणि मोरॅलिटीच्या बाबतीत मी बोलतो. खूप फॅक्टर्स आहेत तुम्हाला बरोबर. नेहमी जाणीव ठेवा आपल्या याची, एकही असं काम नाही करायचं जे आपल्या आईवडिलांशी आपण शेअर नाही करू. एकही पैशाचं विनियोजन व्यवस्थित सांगतो. मी आपल्या सोबतची वर्गमैत्री निवडताना, आपल्या सोबतची रूममेट निवडताना काळजी घ्या की ती कल्चर्ड असली पाहिजे, तो मुलगा कल्चर्ड असला पाहिजे. शब्द भाषा वापरताना शिवी हसडून बोलतो म्हणजे फार काही अभिमानास्पद आहे असं नाही. हे काही विद्यार्थी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या भाषेचं सौंदर्य विकसित करायला पुढचे 3 वर्ष. तुमच्या भाषेवरून सरस्वती किती तुमच्या जिभेवर दिसणार आणि तिथून तुमचं व्यक्तिमत्व. तुम्ही किती गोडे काळे उंच बोटके आहात याच्यावरून व्यक्तिमत्व नाही ठरत. व्यक्तिमत्व ठरतं भाषेचं सौंदर्य, विचार, एकमेकांविषयीची सुहृदता. प्रत्येकाला आपला भाऊ किंवा बहीण म्हणून प्रत्येकाला त्याच्या मदत करण्याचा प्रयत्न करणे, याच्यातून आपली ओळख निर्माण होत असते. ही ओळख निर्माण करायची आता या वर्षी, आतापासून. इथे काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या बॅक आहे पूर्ण संस्थेमध्ये. आपल्याकडे NSS युनिट आहे, ठाकरे सर त्याचे प्रमुख आहे, तुम्हाला मार्गदर्शन करतील. शिस्त, सचोटी, विश्वास हे त्यांचं ब्रीद आहे. NSS शिकण्याची संधी आहे, अंमलबजावणी करण्याची संधी आहे. सरांसोबत निगडीत राहायचं, NSS मध्ये भाग घ्यायचा. गॅदरिंग होतं, तुमचं एंटरटेनमेंट असतं, त्या दृष्टीने त्यातल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न. हुल्लडबाजी नाही म्हणायचं, सांस्कृतिक याच्यावर एक आठवण महत्वाचं सांगतो. तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात, सध्या अंडरग्राउंड ब्रेन आहे तुमची, कोडी पाठी आहे, याच्यावर काही लोक वाईट लिहिण्याचा प्रयत्न करतील,
तुमच्या काही सिनियर्स 90% सिनियर्स जर प्रश्नच नाही त्याची गॅरंटी आम्ही घेऊ, 5-10% आम्ही गॅरंटी घेणार नाही, जे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सांगतील की या आपण पार्टी करू, तर फ्रेशर्स पार्टी म्हणतात, तिथे खायचं प्यायचं खांगड ढिंगा करायचा, नाच करायचा, असं जर मला आढळलं तर मी शिस्तभंगाची कारवाई करेल माझ्या ट्रस्टच्या. अशा कोणत्याही पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट व्हायचं नाही. कोणतीही गोष्ट परस्पर मेसेजवर विद्यार्थ्यांच्या मार्फत कधी सांगितली जात नाही. जेव्हा शिक्षक सांगतील तेव्हा त्या गोष्टीचं ऑथेंटिक रूप आहे, खरीखुरी पद्धत आहे असं समजायचं आणि मगच त्याच्यामध्ये सम्मिलित व्हायचं. अशा कुठल्याच पार्टीजला आणि प्रयोजनाला मान्यता देत नाही किंवा असा कुठलंच मोटिवेशन करायचं. अशा कोणत्याच गोष्टीमध्ये कोणीही अजिबात अशा मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी व्हायचं नाही, कोणतंच पेशंट असं जुमानायचं नाही आणि पालकांशी मुक्त चर्चा करायची बाबतीत शिक्षकांची कोणत्याच 2 पैसे कोणत्या पार्टीसाठी कोणत्या काही बाहेर जाण्याची गरज, कोणत्या हॉटेलला आली ते केलं तर त्याची गंभीर नोंद तुम्ही घेतली, ऍक्शन घेतली सगळ्यात पालकांना घेऊन. त्यामुळे सरळ रिजेक्शन मध्ये जायचं. असे कोणतेही कॉलेज प्रमोट करत नाही ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. तिथे तुमच्या शारीरिक विकासासाठी स्पोर्ट्स आहेत, त्याला IEDSSA म्हणतात. ही एक असोसिएशन आहे इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आणि या सगळ्या असोसिएशनच्या मार्फत स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात. या स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही कुठले सम्मिलित व्हायचं, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नोटिसेसद्वारे कळवल्या जातील. मुलींना तर यातून डायरेक्ट स्टेट लेवलला खेळण्याची संधी असते आणि आपण ते प्रमोट देखील करतो. यामध्ये तुम्हाला ठाकरे सर मार्गदर्शन करतील आणि वेळोवेळी ते तुम्हाला त्याच्यासाठी मोटिवेट देखील करतील. को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या दृष्टीने सेमिनार्स, तुमचे ग्रुप इन्फॉर्मेशन सर्चेस आहेत, ग्रुप डिस्कशन्स आहेत, त्यानंतर इंडस्ट्री व्हिजिट्स आहेत, एक्सपर्ट लेक्चर्स आहेत. हे मुबलक पद्धतीने आयोजन असं केलं जातं तर धीरे आणि अक्रगण्य सहभाग आपला असला पाहिजे. त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित होते. आतापर्यंत जे आपण केलं गर्दीचा भाग म्हणून राहिलो, स्वतः आपण कधी लाईमलाईट आणि फोकस मध्ये आलो नाही, लीडरशिप घेतली नाही, कधी आपण कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न केला नाही. ती करण्याची संधी या ऍक्टिव्हिटीजच्या निमित्ताने तुम्हाला उपलब्ध होते. कारण हे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट तुमच्यासाठी प्लॅन करतात अशा ऍक्टिव्हिटीज आणि या वेळोवेळी होतात, त्याच्यामध्ये सहभाग घ्या. अभ्यासाच्या पद्धतीवर आज मी जास्त बोलत नाही, भाषण थोडं लांब होईल. इथे लिहिलं आहे म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीच्या आवश्यकता नंतर बोलू. पण अभ्यासाच्या पद्धती विकसित केल्या कोणताच विषय कठीण. फक्त एक मूळ गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, मनामध्ये असा संभ्रम येईल, कधी कधी कोतेपणा येईल, न्यूनगंड येईल की मी या अभ्यासासाठी आणि ही ब्रांच माझ्यासाठी डिझाईन केली, बाकी ठिकाणी आलो. मला प्रोग्रामिंग जमत नाही, कम्प्युटर इंजिनिअरिंग माझ्या कामाचं नाही. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जटिल आहेत कन्सेप्ट, समजत नाही पटकन, फार कठीण आहे. किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगला फार शारीरिक बळ लागतं आणि मी त्याच्यासाठी सक्षम नाही असं कोणताही, किंवा मॅथमॅटिक्स लागतं एक्सपेन्सिव्ह आणि मला ते जुळून येत नाही. तर मी फ्रस्ट्रेट होणे, संभ्रम अवस्थेत जाणे, मी सोडण्याचा विचार करणे किंवा अभ्यासापासून पळणे किंवा मग विषय बॅक घेणे, अशी कोणतीही गोष्ट होत असेल तर या गोष्टी मनातून काढून टाका. ह्या नॉर्मल आहे. हे तेच चॅलेंजेस आहेत जी इतर कोणत्याही अभ्यासक्रमात तुम्हाला त्याच्याशी लढण्याची एक व्यवस्थित प्रिसाइज सिस्टमॅटिक एक पद्धत निर्माण. आईन्स्टाईन एवढा मोठा सायंटिस्ट होता, आईन्स्टाईन नुसतं सायंटिस्ट होता म्हणून त्याला कोणतंच नियोजन करण्याची गरज नाही असं नाही. त्यांनी लिहिलेलं आहे स्वतःविषयी की मी दररोज 2 तास फक्त एक टेबल काढायचो दर आठवड्याला, की प्रत्येक आठवड्याच्या एका दिवसात कोणकोणते विषय आणि त्याच्यावर कोणकोणत्या पद्धतीचा अभ्यास करणार आहे असं नियोजन आठवडाभराचं सोमवारी तो करायचं. तुम्ही आज करा, फक्त 3 तास तब्येतीने बसा. मी होमवर्कला अभ्यास म्हणत नाही, मी शीट काढण्याला अभ्यास म्हणत नाही, सगळ्याच्या मी जर्नल लिहिण्याला अभ्यास म्हणत नाही. लर्निंग म्हणजे वाचन, एकाग्र होऊन हे जर 3 तास केलं, मी आजच तुम्हाला ॲश्युअर्ड पद्धतीने सांगतो की तुम्हाला 80, 85, 90% वर मार्क.
तुमची हुशारी अजिबात कमी नाहीये. अभ्यासाचा अप्रोच, मेहनत आणि लागणारं डिटर्मिनेशन, शिस्त याचा अंतर्भाव जर कमी झाला तर बघा सांगितलं की जहाजातून समुद्रात पडणे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपण ज्या बॅकग्राऊंड मधून येतोय, आपण वेगवेगळ्या खेड्यातल्या भागात येतो, शहरी भागात येतोय, शेतकरी शेतमजुरांची आपण मुलं आहोत. आपल्याला ट्युशन सारख्या चोचल्यांची गरज नाही. इथे असलेला प्रत्येक शिक्षक प्रगल्भ आहे. प्रत्येक शिक्षक हा बेबीच्या देठापासून जीव तोडून तुम्हाला शिकवतो. तुम्ही आलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट यासाठी जगल. तुम्हाला त्यांची कर्तव्य शिकवताना वर्गात लक्षात येईल. शिक्षक खुर्चीला टेकून देखील न बसता शिकवण्याचा प्रयत्न करतो. ही इतकी कर्तव्य जी आहे शिकवण्याची, ही प्रत्येक शिक्षकाचा आहे. माझ्या कोणत्याही शिक्षकाचं नाव घ्या, मी सगळ्यांविषयी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की शिकवायचं. पण जसं सरांनी म्हटलं की हे रेसिप्रोकेट झालं पाहिजे, रिस्पॉन्स तुमच्याकडूनही असला. म्हणून मेंढरांसारखं वागायचं नाही. बाबांना सांगलं की ज्या 5,000 रुपये मला ते एचची ट्युशन लावायचे, मला ते सीची ट्युशन लावायची, मला मॅथची ट्युशन, काही गरज नाही. सेल्फ स्टडी झाला आता बोध करण्याची गरज नाही आपल्याला कोणाची. आता आपण बौद्धिक दृष्ट्या दारिद्र्य भट करण्याची गरज नाही, आपण परिपक्व आहोत. आता आपल्याला फक्त नियोजनाची गरज आहे, वाचन करण्याची गरज आहे. पुस्तकातलं जे नाही समजलं ते पेन्सिलने अंडरलाईन करायचं, दुसऱ्या दिवशी आपण मला विचारायचं या शिक्षकाने, त्या शिक्षकाने. तुमच्या अडचणी सुटतात. मी तर सांगितलं 3 तासाचा अभ्यास आणि 3 तासाच्या अभ्यासामध्ये तुमचा रिझल्ट सांगा होता. एक विषय बॅक आणि दोनची गोष्ट आहे. 80-90% मार्क गृहीत धरा. चला 3 तास नाही, अर्धा तास आणखी नाही, पण हे सगळं 2.5 तास जरी दररोज पद्धतीने तुम्ही फक्त वाचून आत्मसात केलं, बाकीच्या सगळ्या एक्सरसाइज आणि हे सगळं करणे आहे, तर ट्युशन मध्ये शिकून गेलं येईल अशी अवस्था आपली होतं कामा नये. हे बिलकुल करायचं नाही. पैसा अजिबात वाढवण्याचा मेहनतीचा वाया घालवायचा. इथे टीचर्सची काही एथिक्स आहे. आमच्या टीचर्सला हे सांगावं लागत नाही की वर्ग ऑफ जाऊ देऊ नये, ते स्वतः हे रीतीचा प्रयत्न करतात. वर्गात 10:30चं लेक्चर असलं तर 10:25ला हजर राहिलं पाहिजे. एखादा शिक्षक असं करत असेल तर त्यांनी करू नये या स्टेजवरून मी आवाहन करतो. बाकी 99.99% शिक्षकाच्या बाबतीत ही अडचण मला आतापर्यंत झाली. शिक्षकाचं नाव खोटं करू नये हे आमचे शिक्षक कसोशीने पाळतात. पण जर एखाद्या अपरिहार्य कारणाने एखादा शिक्षक 10 मिनिटापर्यंत तुमच्या वर्गावर नाही आला तर धावत 4 जण वर्गाकडे जायचं आणि हेड ऑफ डिपार्टमेंटला भेटायचं, सांगायचं सर वर्गात आलेले नाही. एखाद्या अपरिहार्य कारणाने त्याचं निराकरण आम्ही बघू काय करायचं, पण ते दुसरे शिक्षक लगेच भेटतात. वर्ग ऑफ जाता कामा नये. जसं तुम्ही गैरहजर जाता कामा नये तसं वर्ग पण ऑफ जाता कामा नये. याला काही एक्सेप्शन असू शकते. त्यावेळी तुमची हेड कसं तुम्हाला सांग. उदाहरणार्थ ऍडमिशनचा राऊंड आहे आज, 8 शिक्षक 6 शिक्षक तिथे व्यस्त आहे. अशा वेळी तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंटच तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी देतील, सांगतील. असं एक्सेप्शन फार कमी असणार आहे. अशा वेळी तुम्ही सहकार्य करायचं आहे, तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत, असाइनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. अदरवाईज तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटला संपर्क साधून या व्यतिरिक्त वर्षभर तुमचं सहकार्य लागणार आहे. हा भाषण लांबवत नाही, तुम्ही खाली बसलेला मांडी घालून लक्षात आहे. ऑफिस मध्ये तुमचं आता सहकार्य लागतं. वर्ष तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म ही आमची जबाबदारी असते. आम्ही तर घेतो ती व्हॉलंटरीली, तुमचा फॉर्म असला तरी आमची जबाबदारी. पण तुम्ही ती पहिले घेतली पाहिजे स्वतः. तर पुढाकार घेऊन स्वतः आपले स्कॉलरशिपचे फॉर्म वेळेच्या आधी भरणे, रिमाइंडर देण्याची गरज लागू नये. त्याचं नुकसान तुमच्या वडिलांना भोगावं लागतं. पर्यायाने तुम्हाला इथे भोगावं. आय कार्ड लायब्ररी मधल्या बीटीज आता जेव्हा विजिटला जर आज देतील तुम्हाला, तेव्हा प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारून त्याच्या हे ग्राउंडवरचे गेम्स, लॅबोरेटरी मधलं वर्क, ऑफिस मधले इतर ऍक्टिव्हिटीज जसं परीक्षेचे फॉर्म भरणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या वेळेच्या वेळी पंक्च्युअली वेळ काढून पूर्ण झाल्या पाहिजे, ही जबाबदारी तुमच्यावर निश्चित करण्यात येत आहे. आता तुम्ही 18 वर्षाचे होणार आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही आजच सक्षम आहात असं आम्ही गृहीत धरतो. आता ही वेळ येता आमच्यावर कामा नये की तुम्हाला बोलवून देण्यासाठी काय. आणि आता प्रोटोकॉल बद्दल मी सांगणार होतो, जसं ड्रेस वागण्याची पद्धत, तसाच एक इम्पॉर्टंट प्रोटोकॉल आहे ज्याने आपलं लाईफ कॅन्सरग्रस्त करून टाकलाय, मोबाईल. आपल्या कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये आल्यावर विद्यार्थ्यांनी मोबाईल काढणे म्हणजे दंडनीय अपराध, त्याच्यावर दंड आहे, आर्थिक भूर्दंड आहे जो वडील डोकणार आहे. त्याच्यामुळे ते अजिबात बाहेर काढायचं नाही. दिवसभर कोणताच मोबाईल कोणाच्या हातात दिसता कामा नये. तुमच्या बॅग मध्ये असेल तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या, संस्था घेणार नाही, हरवला आली नाही. खिशात असेल तर बंद अवस्थेत तो असावा. मोबाईल तुमचा कॉलेजमध्ये जर दिसला तर त्याच्यावर अर्थदंडात्मक कार्यवाही ताबडतोब, मी नाही प्रत्येक शिक्षक करेल. तुम्हाला जाऊन रिसिप्ट काढावी लागेल आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, म्हणजे जर आढळत आहे परत एकदा 500 रुपयापर्यंत दंडाचा प्रावधान त्याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये फोन जर दिसला तर बाबांचा होता, आईचा होता, अर्जंट होता, याच्यामध्ये काहीही कोणतंही एक्सक्यूज, यात आम्ही अशी नियम नाही केली बाबाचा चालतो, आईचा चालतो, बाकीच्यांचे नाही चालतो. मोबाईल नाही, अत्यावश्यक असेल आई वडिलांची कॉन्टॅक्ट करणे तर आमच्यापैकी कुणाचाही मोबाईल तुम्ही घेऊन हक्काने वापरू शकता. ऑफिस तुमच्या शिक्षकाचा मोबाईल मागायचा, त्याच्यावरून पालकांना लगेच फोन करायचा काही अर्जंट असेल. तुम्हाला कोणीही कोणताही शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी नाही म्हणणार नाही, पण इथे ते कल्चर अजिबात आणायचं नाही. तुमच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही आहे, HD सीसीटीव्ही आहे, तुमच्या मोबाईलचं मॉडेल सुद्धा मला बसल्या दिसतो. म्हणून असे कोणतेही प्रकार करायचे नाही. आणि हे मी माझी संस्था, माझी शिस्त म्हणून नाही, तर त्याहीपेक्षा माझी जबाबदारी, माझे एथिक्स, माझ्या व्हॅल्यूज, माझे मूल्य म्हणून पाळणारी गोष्ट आहे हे मी असं सांगतो. नाही तर अर्थदंडात्मक कार्यवाही आहे ज्याची झडप अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तुमच्या पालकांना दिसते. इथे शिक्षण या गोष्टीसाठी आपण आलो, बाकी गोष्टींना इथे स्थान नाही. असं असलं तरी हसत खेळत, मुक्त वातावरण, टेन्शन फ्री वातावरण, शिक्षकांची तुमच्या अडचणी शेअर करून आनंददायक अशा अँबियन्स मध्ये इथे अभ्यास करण्याची एक भाऊसाहेबांची त्यांच्या आशीर्वाद ही मुभा आणि इथल्या शिक्षकांनी निर्माण केलेली अँबियन्स, ही सगळी व्यवस्था तुमच्यासाठी ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. त्याचा मुक्त आनंद घ्या, स्वतःचं करिअर घडवा, शिस्त पाळा, शालीनता, मर्यादा, व्यक्तिमत्व विकास, खेळ, कल्चर, सगळ्या गोष्टींमध्ये इथून तर फायनल इयरच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट पर्यंतचा अकॅडमिक विकास इतका सगळा करण्याचा मस्त मुक्त आनंद घ्या. मी परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आयोजकांचं कौतुक करतो, छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि माझे बोलू शकतो. कार्यक्रमाची सांगता करण्याकरिता मी झुयार मॅडम यांना आमंत्रित करते. मी सर्व मेंटॉर्सला विनंती करते की त्यांना निवडून दिलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण लॅबची, क्लासरूमची माहिती द्यायची आहे. तसेच विद्यार्थी आपापल्या पूर्ण माहिती दिल्यानंतर घरी जातील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि उद्या सकाळी 10:30 वाजता सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे हजर राहतील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कोणी विद्यार्थ्यांना घ्यायला येत असतील, पालक असतील, बहीण भाऊ जे कोणी घ्यायला येत असतील त्यांनी 2 वाजता बोलवून घ्यायचं आहे आणि गेट जवळ उभं राहून त्यांच्या सोबत व्यवस्थित घरपर्यंत पोहोचायचं आहे. मी साक्षी बिहार, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर, प्रथम वर्षीय शिक्षिका. आजच्या या ओरिएंटेशन प्रोग्रामचे अध्यक्ष श्री GR गोसावी सर यांनी विद्यार्थ्यांना खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले, याचे मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सांगणारे श्री राठोड सर यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच आपल्या मेहनतीतून
हा कार्यक्रम आजचा सफल केला त्याबद्दल मी पुणे सर, भरत सर, ठाकरे सर आणि चव्हाण मॅडम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या देशमुख मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम घेतला ती म्हणजे आपले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे विद्यार्थी कोऑर्डिनेटर समन्वयक यांचे सुद्धा मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे असे मी जाहीर करते.